जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल किंवा संभाजी महाराजांच्या बद्दल बोलायला मी उभा राहतो त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो 2005चा पावसाळा. प्रचंड पाऊस पडत होता. मी अलिबागला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत होतो जिल्हा परिषदेमध्ये. आणि मुंबईहून फोन आला की रायगडावर काहीतरी गडबड आहे, तुम्ही जा. आता अचानक रात्री 8-8:30 वाजलेले, प्रचंड पाऊस पडत होता. मी निघालो रायगडावर. अलिबागवरून इतर वेळेला रायगडला पोचायला जास्तीत जास्त 2.5-3 तास लागायचे. त्या दिवशी 7 तास लागले, कारण पाऊस इतका प्रचंड होता की ओढ्यांच्या नद्या झाल्या होत्या आणि नद्या ह्या समुद्रासारख्या वाटत होत्या. रात्री 2-2:30 वाजता आम्ही त्या रायगडाच्या पायथ्याला पोहोचलो. असा प्रचंड पाऊस. माझ्याबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तो रोपवे बंद झालेला आणि म्हणून आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ला चढून जवळजवळ 2:30-3 वाजता आम्ही रायगडावर पोहोचलो. तक्रार काय होती की रायगडावर प्रचंड पाऊस, प्रचंड विजा कोसळलेल्या आणि त्या दिवशी रायगडावर छत्रपती शिवरायांच्या समाधीवर वीज कोसळलेली होती. मित्र, सकाळी म्हणजे पहाटेची 3ची वेळ, मी महाराजांच्या समाधी समोर उभा आहे. असा प्रचंड पाऊस पडतोय, धुवाधार, आणि मी समाधीकडे बघतोय आणि आमचे अध्यक्ष मला विचारतात की पाटील साहेब, तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी आहात, इथं नेमकं असं का व्हावं? आता कसं झालं तर त्याआधी त्याच समाधीवर महाराजांच्या 20 वर्षामध्ये 5 वेळेला वीज कोसळलेली होती. आणि अध्यक्ष मला विचारत होते, सांगा तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी आहात, लेखक आहात. आणि मग मी माझ्यातल्या कलावंतांची मदत घेतली, कलावंताची, आणि त्या समाधीकडे पाहिलं. अश्रू भरल्या डोळ्यांनी पाहिलं, त्या प्रचंड पावसाकडे, विजांच्या कडकडाकडे पाहिलं. आणि मी म्हणालो, अहो अध्यक्ष महोदय, या रायगडाच्या परम पवित्र भूमीमध्ये जगावर प्रेम करणाऱ्या आणि जगावर मायेची पाखर घालणाऱ्या एका महापुरुषाचा देह विसावलेला आहे या भूमीमध्ये, याची कल्पना आभाळातल्या बाईला, विजबाईला असल्यामुळं ती अशी आभाळात अनेकदा लखलखून उठते आणि महाराजांना मुजरा करण्यासाठी रायगडावर कोसळते. याशिवाय दुसरं कारण काही असू शकत नाही. अनेक विद्यार्थी विचारतात की कुठल्या धामाला जावं, काशीला जावं, रामेश्वराला जावं. कोकणातले एक माधव नावाचे कवी होते. त्यांनी एक कविता मस्त लिहिलेली आहे, सुंदर काव्य लिहिलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, अरे मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला, मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला, ज्या अभाग्याने रायगडने देखील त्याला. म्हणजे जन्मात तुम्ही दुसरं काही नाही पाहिलं तरी चालेल, पण रायगडाच्या पायरीवर जाऊन तुम्ही माथा टेका, तुम्ही आयुष्यात पुण्यवान व्हाल. आणि हीच संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची कहाणी आहे. आज आपण टीव्हीवर बघतो, अनेक नेते रायगडावर जातात, रोपवे आहे म्हणून. पण ज्या काळात कोणी जात नव्हतं अशा काळामध्ये आम्ही रायगड बघितलेला आहे. पण बऱ्याच वेळेला माझं असं म्हणणं आहे की रायगडची यात्रा राजगड बघितल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पुढाऱ्यांनी, मंत्र्यांनी 2-2.5 तास एकदा राजगडावर चढावं आणि तिथून खाली उतरून पुन्हा हा रोपवेचा अनुभव घ्यावा. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी, शंभू प्रेमी, मर्द मराठ्यांना विश्वास पाटीलचा मानापासून मुजरा. खरं तर मी खूप कमी वेळेमध्ये, म्हणजे दुपारीच इथे आलो आणि मी भातवडीच्या रणभूमीला भेट द्यायला गेलो होतो. तेथून सुद्धा मी इथे जवळ येत होतो, पण काही 2-3 उत्साही पाहुण्यांनी मला गाठलं आणि सांगितलं कार्यक्रमाला अजून थोडा वेळ आहे. त्यामुळे माझी चूक झाली नाही, पण तरी सुद्धा इथे येण्यासाठी जो उशीर झाला त्याबद्दल मी आपली क्षमा चाहतो, माफी मागतो आणि माझे 4 शब्द जे काही आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो. मला या ठिकाणी व्याख्यानाला यायला
प्रचंड आनंद होतोय आहे, तोही अहिल्यानगर जिल्ह्यात, म्हणजे आमच्या नगर जिल्ह्यात. त्यासाठी आणि हे मुख्य कारण असं आहे की छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज आणि भोसले घराणं ज्यांनी एवढा प्रचंड पराक्रम केला, त्यांचं आणि नगरचं खूप जवळचं नातं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म जरी पुणे जिल्ह्यात झालेला असला, शिवनेरीला झाला असला, तरी शिवाजी महाराजांचं उभ्या आयुष्यात सलग 3.5 वर्ष जे आयुष्य गेलेलं आहे ते नगर जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे. आणि संगमनेर जवळ जो पेमगिरी नावाचा किल्ला आहे, या पेमगिरीवर छत्रपती शिवरायांचं सलग 3.5 वर्षाचं आयुष्य गेलेलं आहे. आणि हे भाग्य तुम्हा मंडळींना मिळालेलं आहे. मी आता तुमच्या भातवडीला भेट दिली. बऱ्याच वेळेला असं होतं की हरण पळतं आणि हरणाच्या बेंबीमध्ये किती कस्तुरी आहे हे त्या हरणाला माहिती नसतं. तसंच इतिहासाच्या बाबतीत नगरकरांची थोडीशी फजिती झाली असावी असं मला वाटतं. मुद्दाम मी हा शब्द वापरतो तो यासाठी की या महाराष्ट्रात जवळजवळ 25-27 वर्ष औरंगजेबानं घालवली. दिल्लीचे अनेक बादशाह आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी मोगल फौजेशी सामना केला, परंतु औरंगजेबाचा या 25-27 वर्षामध्ये पराभव झाल्याचं महाराष्ट्रातल्या एकाही गावानं पाहिलेलं नाही. पण भातवडी हे गाव असं भाग्यवान की दिल्लीचा बादशाह जहांगीर याच्या फौजेचा पराभव भातवडीकरांनी पाहिलेला आहे. आणि भातवडीच्या मातीनं दिल्लीच्या बादशाहाला पाणी पाजलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो, या गनिमी काव्याचा जन्म भातवडीला झालेला होता.